कसले आंदोलक, हे तर हुल्लडबाज आहेत. हे इथे पार्टी करायला आलेत, हे इथे मुंबई पाहायला आलेत, हे इथे मॉलमध्ये जातात, हे मरीन ड्राईव्हला जातात, अशी काही व्हिडिओज दाखवून सध्या काही मीडिया चॅनल्स आणि काही सो कॉल्ड सेलिब्रिटीज या पूर्ण आंदोलनाला क्लासेस डिस्क्रिमिनेशन करून पाहत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार हे आंदोलक आहेत तर यांनी फक्त त्या चिखलाने भरलेल्या आझाद मैदानात राहायचं, यांना मुंबई पाहण्याचा काहीही अधिकार नाही. कुणी यांना सांगावे 2019 ते 2024 दरम्यान महाराष्ट्रातील 8,073 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि त्यापैकी 94% मराठा समाजातील होते. आजही 23% मराठा समाजातील कुटुंबे हे दारिद्र्य रेषेखाली येतात. 84% हे नॉन क्रिमिलियर मध्ये येतात, म्हणजे त्यांचं उत्पन्न 8 लाखांपेक्षाही कमी आहे. आज एकमेव त्यांच्याकडे जीवनाचा उत्पन्नाचा स्रोत आहे तो म्हणजे शेती. शेती त्यांना परवडत नाही. त्यांचं पीक त्यांना दरवर्षी MSP खाली विकावं लागतं आणि खर्च त्यांना GST सहित भरावा लागतो. कैलास अर्जुन नागरे हे अवॉर्ड विनिंग शेतकरी होते. ते सरकारकडे सिंचन प्रकल्पासाठी भीक मागत होते, पण सरकार समोर, सत्तेसमोर ते हरले आणि त्यांनी आत्महत्या केली. महाराष्ट्राला सर्वात जास्त मुख्यमंत्री मराठा समाजाचे लाभलेत, पण सत्ता समाज बघत नाही, सत्ता शेतकरीही बघत नाही. जर सरकारने शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारण्यावर वेळीच उपाययोजना केल्या असत्या तर आज मराठा समाजावर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली नसती.